पुंडलिकवरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आपण ज्या ग्रंथाचं क्रमशः चिंतन करत आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे राम विजय। हा ग्रंथ श्रीधर स्वामींनी लिहिला। त्यांचं गाव नाझरे नावाचं गाव, जे की पंढरपुरालगत आहे। आपण काही ओव्यांचं चिंतन यापूर्वी केलं, पण मग ते व्हिडिओ स्वरूपात झालं नाही। तिथून पुढलं चिंतन मात्र व्हिडिओबद्ध होत आहे, त्याचं चित्रीकरण होत आहे। याचा मलाही मनस्वी आनंद आहे, जेणेकरून राम विजय या ग्रंथाप्रती अनुराग असलेले भक्त भाविक यांच्यापर्यंत हा ग्रंथ या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल। तर यामध्ये आपण काही कथाभाग पाहिला। श्रीधर स्वामींनी ग्रंथ रचना करायची म्हटली तर गुरु महाराजांना नमस्कार केला, सरस्वतीला नमस्कार केला, गणपतीला नमस्कार केला। यापूर्वी रामायण कोणी कोणी लिहिलं या संबंधाने चिंतन केलं। त्यामध्ये वाल्ह्याकोळ्याचं अर्थात वाल्मिक ऋषीचं चरित्र विस्तृत रूपाने या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। वाल्ह्याकोळ्याचं चरित्र कोणी सांगितलं? श्रीधर स्वामींनी सांगितलं। एकेकाळी वाटमारी करणारा वाल्ह्याकोळी, पण सद्गुरु नारद मुनी भेटले आणि त्या नारद मुनीच्या भेटण्याच्या योगाने इतकं परिवर्तन झालं, वाटमाऱ्या करणाऱ्यांनी रामायण लिहिलं रामायण घडण्याआधी, आणि जसं जसं लिहिलं गेलं तसं तसं प्रभूला जगावं लागलं। बोलीला वाल्मिक तैसाची करीन, वर्तुनी दावीन म्हणे नामा। इतका वाल्मिक ऋषीचा अधिकार, त्या वाल्मिक ऋषींनी शतकोटी रामायण केलं, ही बातमी तिन्ही लोकांमध्ये पसरली। तिन्ही लोक ज्या वेळेला वाल्ह्याकोळ्याच्या रामायणाची अर्थात वाल्मिक मुनींच्या रामायणाची चर्चा होऊ लागली, त्यावेळेला तिन्ही लोकांमध्ये हे रामायण आम्हाला हवंय या संबंधाने भांडणं होऊ लागले। चांगली गोष्ट असली की त्यामध्ये वादविवाद हा घडत असतो। आम्हाला हे रामायण मिळावं या संबंधाने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला। प्रत्येकाची अभिलाषा वाढू लागली, प्रत्येकाला रामाबद्दल रामायणाबद्दल अनुराग निर्माण झाला, आणि हा रामायण ग्रंथ आमच्याकडे असावा या संबंधाने काय सुरू झाले? मग जेव्हा वाद सुरू होतात त्यावेळेला तिथं पंचाला बोलवायचं असतं। कोणाला? पंच, गावचा जे मुख्य कारभार पाहतात त्यांना बोलवायचं असतं। मग हे भांडण सोडवण्याकरता पंचमहाभूत, त्या महाभूतांवर ज्याची सत्ता आहे असे महादेव, त्या महादेवांना भांडण सोडवण्याकरता बोलवण्यात आलं। महादेव भांडण सोडवायला आले। परमचतुर कैलासनाथ ती ठाई समान वाटेला ग्रंथ, आणि महादेवांनी समान स्वरूपात त्या रामायण ग्रंथाची विभागणी केली, वाटणी केली। शेवटी दोन अक्षरी उरली यथार्थे, कंठी धरिले उमावरे। शेवटी मात्र त्या ग्रंथातून दोन अक्षर शिल्लक राहिले। किती? ते दोन अक्षर उमावरे। वर शब्दाचा अर्थ होतो नवरा, पती, मालक, स्वामी। उमेचा स्वामी कोण आहे? महादेव आहे। त्या महादेवाने ते दोन अक्षर आपल्या कंठात धारण केली। शीतळ उपचार पूर्वी केले, प्रीती नाही सफळ झाले। कंठातच का धारण केले? तर हा कंठ पूर्वी देव दैत्यांनी मिळून जे समुद्र मंथन केलं होतं, त्या समुद्र मंथनातून काही रत्न बाहेर पडले। कोण करेल त्या रत्नाचा स्वीकार? प्रत्येकाने आपापले नाव पुढे करत तिथे रत्न आपापल्या नावाचे करून घेतले। कुणी ऐरावत घेतला, बरोबर की नाही? कुणी कौस्तुभमणी घेतला, कुणी काय कुणी काय कुणी काय। पण ज्या वेळेला विष बाहेर आलं त्यावेळेला कुणीच म्हणा आम्ही घेतो। विषाची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मला पाहिजे असं कुणीच म्हणेना।
त्याचा स्वीकार कोणतरी केला पाहिजे. कोण करेल त्याचा स्वीकार? सगळे म्हटले ते भोळे, द्या त्या भोळ्याला. कोणाला? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त. मग शिवजीला सांगितलं तुम्ही हे विषपान करा. शिवजीने विषपान केलं. देवी दैत्य सागर मंथन पै केले. त्या माझी अवचित हळहळ जे उठले ते तू असुरपणे प्राशनन केले. म्हणून नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. शिवजीने घटघटा अशा पद्धतीने ते विष पिलं. विष पिल्याचा परिणाम नित्य हृदयात असलेला राम नीलवर्णीय झाला. नित्य हृदयात असणारा राम नीलवर्णीय झाला. नित्य हृदयात असलेला कृष्ण नीलवर्णीय झाला. निळ्या रंगाचा झाला. निळांबुज श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भाग. राम नीलवर्णीय झाले, कृष्ण नीलवर्णीय झाले. कृष्णाने गोकुळामध्ये दही दूध तूप टाकलोनी खाल्लं, त्याचा परिणाम महादेव गोरा झाला. कर्पूर गौरव. महादेव शिवजीच्या हृदयामध्ये राम आहे, शिवजीच्या हृदयामध्ये कृष्ण आहेत. म्हणून हृदयात असलेला देव विषाच्या प्रभावाने निळा झाला आणि शिवजी विष्णूच्या, रामाच्या, कृष्णाच्या हृदयात असल्यामुळे कृष्णाने खाल्लेला दही दूध ताक लोण्याच्या प्रभावाने शिवजी कसे झाले? पांढरे झाले, गोरे झाले, शुभ्र झाले. आता असं या शिवजीने कंठ शीतळ करण्याकरता पूर्वी उपचार केले, परी ते नाही सफळ झाले. पूर्वी बरेच उपचार केले परंतु ते सफळ झाले नाही. मग काय काय उपचार केले त्याची यादी यामध्ये श्रीधर स्वामींनी दिली. चंद्रबिंब श्री धरिले, जटेत आकळिले गंगेशी. चंद्रबिंब स्वतःच्या शिरावर धारण केलं, पण तरी सुद्धा अंगाचा दाह शांत झाला नाही, कंठाचा दाह शांत झाला नाही. एवढंच काय, गंगेला जटेत धारण केलं पण तरी अंगाचा दाह शांत झाला नाही. मग ही मग कन्या शीतळ सुंदर. ही मग कन्या म्हणजे पार्वती, ती शीतळ आहे. कारण हिम म्हणजे बर्फ आणि बर्फाची कन्या कशी असणार? शीतळ आहे. मग अशी असली शीतळ बर्फाची कन्या ही मनग कन्या, हिमालयाची कन्या, ती फार शीतळ आहे, सुंदर आहे. म्हणून आपल्या अर्धांगावरती शिवजीने तिला धारण केलं. अर्धांगी पार्वती, अर्धांगावरती पार्वती धारण केली. अर्धांगी धरी कर्पूर गौरव, ठाई ठाई वेष्टिले फणीवर. शीतळ थोर म्हणून या. आणि अंगाला ठिकठिकाणी साप बांधले. कशासाठी? ते शीतळ आहेत, थंडावा देणार आहेत म्हणून. गज चर्म अत्यंत शीतळ, तेही पांघरे जाश्वनीय. जाश्वनीय म्हणजे शंकर. गज चर्म म्हणजे हत्तीची चामडी, कातडी, ती अत्यंत शीतळ आहे, थंडावा देणारी असते. म्हणून ती सुद्धा या जाश्वनिळानी म्हणजे शिवजीने अंगावरती पांघरली. परिण राहे हळाहळ जाळी प्रबळ अधिकची. परंतु त्या हळाळ नावाचं विष त्याचा प्रभाव काही टाकत नाही, त्या अधिकच त्रास देऊ लागले. मग हा ग्रंथ निवडिता थोर, 2 अक्षरे निवडिली साचार. मग हा ग्रंथ निवडत असताना, ग्रंथाची विभागणी करत असताना त्या ग्रंथातून 2 अक्षर स्वतःच्या मालकीने वाटून घेतली. कोणी? महादेवाने. ती कंठी धरिताची उमावर शीतळ शरीर झाले. उमावराने ते अक्षर कंठामध्ये धारण केली. परिणाम कंठ कसा झाला? शीतळ झाला. हृदयी आठविला रघुत्तम, मुखी स्मरता रामनाम. मध्ये हळहळ परम भयभीत झाले. हृदयामध्ये रामरायाचं चिंतन केलं आणि मुखामध्ये राम नामाचा जे जयकार केला. त्यामुळं मध्ये असलेला हळहळ म्हणजे विष परम भयभीत झाले. आतमध्ये असलेलं विष काय होऊ लागलं? भयभीत होऊ लागलं, त्याचा थरकाप होऊ लागला, त्याच्या ठिकाणी भीती भरली. मुखी नाम हृदयी राम, दाहकत्व सांडून झाले शम. भूषण रूप होनी परम, शिवकंठी मिरविले. मुखामध्ये असलेलं रामनाम, त्या रामनामाने दाहकत्व पूर्ण घालून टाकला. शरीर पूर्ण थंड केलं, शम केलं, शीतळ केलं आणि भूषण रूपाने होऊन शिवकंठामध्ये रामनाम हे कायम राहील. नामे तारला वाल्मिक, नामे तरले ब्रह्मादिक. नामाने वाल्यकुळाचा काय झाला? उद्धार झाला. नामाने ब्रह्मादिकांचा उद्धार झाला. शीतळ झाला कैलास नायक, महिमा अद्भुत नवर नवे.
कैलास नाईक सुद्धा या राम नामाने शीतल झाला, एवढा हा नामाचा महिमान आहे. कैलास नाईक म्हणजे महादेव. किती गोड म्हणावा सुदारस, किती वाढ म्हणावे आकाश. सुदारस अमृत किती गोड आहे, किंवा किती वाढ आकाश. वाढ शब्दाचा अर्थ विस्तीर्ण, मोठं. किती मोठं आकाश आहे. तेजस्वी दैसा परमचंदास, किती म्हणून वर्णावा. आता सूर्य किती तेजस्वी आहे, त्याचं किती म्हणून वर्णन करावं. आकाश किती मोठं आहे, त्याचं किती म्हणून वर्णन करावं. अमृत किती गोड आहे, त्याचं किती म्हणून वर्णन करावं. तसं नाम किती गोड आहे, त्याचं किती म्हणून वर्णन करावं. नाम गोड पुरे कोड सकळ ही, रसना एरा रसा विटे. घेता घोटे अधिक हे घोटे अधिक घेता. रसना एरा रसा विटे. आपण जर नामामृताचं रसपान जास्त केलं तर बाकीच्या विषयाप्रतीची आदराची भावना त्या रामनामाचं सेवन करण्याच्या ठिकाणी येत नाही. पृथ्वीची उपमा काय द्यावी, पाताळ खोली किती सांगावी. कनकाद्रीची उंची किती वर्णावी, तैसी नामाची पदवी अपार. काही दृष्टांत दिले. म्हणले पृथ्वीची काय उपमा द्यावी. पृथ्वी एवढं मोठं काय आहे, आपण कशाची उपमा देऊ शकतो, कशाचीच उपमा देऊ शकत नाही. पाताळ खोली किती सांगावी, पाताळ किती खोल आहे काय म्हणून सांगावं, सांगता येऊ शकत नाही. कनकाद्रीची उंची किती वर्णावी, तैसी नामाची पदवी अपार. कनकाद्री म्हणजे मेरू पर्वत. त्या मेरू पर्वताची किती उंची आहे हे आपण काय वर्णन करावे. तशा पद्धतीने नामाची काय शक्ती हे आपण काय वर्णन करावे. किती वर्णावा विष्णूचा प्रताप, काय सांगावे शंकराचे तप. तैसा राम नाम महिमा अमोप, न वर्णवेची सर्वथा. विष्णूचा प्रताप किती म्हणून सांगावा, किंवा शंकरने किती तप केलं म्हणून सांगावं. एवढं तप केलं का सांगता येत नाही. विष्णूने इतका प्रताप केला की सांगता येत नाही. तशा पद्धतीने रामनामाचा महिमा आहे. त्या महिम्याने इतका विशेष महिमा असल्यामुळे, अमूप महिमा असल्यामुळे, अमूप म्हणजे उपमा नसलेला. उपमा म्हणजे रवा हा ना, उपीठ. उपमा नसलेला असा रामनामाचा महिमा आहे. न वर्णवेची सर्वता, तो किती आहे तो वर्णन करता येणार नाही. प्राकृत भाषा म्हणून अव्यर न करावा पंडितजनी. जैसी कृष्ण वेणीची तिरे दोन्ही, परी उदक एकची जाणी जय. बघा, प्राकृत भाषा म्हणून श्रीधर स्वामी म्हणताय. तुम्ही कोणी म्हणाल का हा श्रीधर कोणत्या भाषेत रामायण सांगतोय. प्राकृत भाषेत, गावंढळ भाषेत, मराठी भाषेत. पण असं तुम्हाला वाटू देऊ नका. अव्यर न करावा पंडितजनी, आणि असं म्हणून माझ्या रामायण ग्रंथाचा अव्यर करू नका, दूर ढकलू नका. अव्यर करणं म्हणजे दूर ढकलणं. जैसी कृष्णा वेणीची तिरे दोन्ही, परी उदक एकची जाणी. ज्या पद्धतीने कृष्णा नदी आणि वेणी नदी, कृष्णा वेणी, तिथे तिरे वेगवेगळे आहेत. एक तो तट आहे, एक हा तट आहे. पण तट जरी दोन असले तरी त्यामधलं पाणी कसं आहे, पाणी एक आहे. परी उदक एकची जाणी जे. असो वाल्मिक रचिला ग्रंथ, भारद्वाजाचे मुखे समस्त. असंख्य ऋषी श्रवण करीत, ब्रह्मानंदे करून या. अशा पद्धतीने वाल्मिक ऋषीने ग्रंथ रचला. भारद्वाजाचे मुखे समस्त, असंख्य ऋषी श्रवण करीत, ब्रह्मानंदे करून या. त्याचबरोबर भारद्वाज मुनींनी रामायण सांगितलं. त्या रामायणाचं चिंतन, श्रवण हे अनेक असंख्य ऋषींनी अशा पद्धतीने केलं. हेच कथा कैलासी शिव सांगे हैमवतीसी. हैमवती म्हणजे पार्वती. आणि हीच कथा शिवजीने कोणाला सांगितली, कोणाला सांगितली, पार्वतीला सांगितली. हैमवतीसी. पाताळी काद्रवे कुळासी, भोगींद्र सांगे हिची कथा. पाताळामध्ये काद्रेय कुळ म्हणजे कद्रूचं कुळ असलेलं सर्पकुळ. त्या सर्पकुळाला भोगींद्र, सापातला मुख्य सर्प भोगींद्र, तो ही रामकथा सांगू लागला. घटोद्भवाचे मुखे दिवस रजनी, ऋषी श्रवण करती कर्दळवाणी कर्दळीवणी. घटोद्भव कोण, अगस्त्य मुनी. त्या अगस्त्य मुनीच्या मुखातून दिवस रजनी म्हणजे दिवस रात्र
ऋषी लोक कर्दळी वनामध्ये ही रामकथा श्रवण करतात. किम पुरुष खंडी सुमुखे करुणी वानरासी सांग्या हनुमंत. किम पुरुष म्हणजे वानराचे जे वस्तीस्थान आहे त्या वस्तीस्थानाच्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा रामकथा सांगतायत. नारदा प्रति सरसी ज्योतभव सांगे रामकथा अभिनव. नारदाला सरस्वती ही रामकथा सांगते. बद्रिकाश्रमे ऋषी सर्व व्यासमुख्य ऐकती. बद्रिकाश्रमामध्ये सर्व ऋषी व्यास मुनींच्या मुखातून ही रामकथा श्रवण करतात. तेचे प्राकृत भाषेत निवाडे श्रीधर वर्णी संता पुढे जैसे बालक करी चाळे वेडे परी आवडती जननिसी. तशाच पद्धतीने श्रीधर स्वामी संतांपुढे अगदी प्राकृत भाषेमध्ये हे रामायण सांगत आहेत. जशा पद्धतीने लहान बालक आई समोर काय करतं, नाटक करतं, खेळ खेळतं, अगदी तशाच पद्धतीने वेडे चाळ करतं, तशी वेडे चाळे या संतांपुढे मी करत आहे असं श्रीधर स्वामी म्हणतात. तैसे प्राकृत आणि संस्कृत दोन्ही माझे एकच अर्थ. जैसा दोही स्त्रियांचा एकनाथ दोन्ही हस्त एकाचेची. बघा, ज्या पद्धतीने प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा जरी दोन असल्या तरी सुद्धा या दोन्ही भाषा एकच अर्थ बोलणाऱ्या आहेत, एकच अर्थ विषित करणाऱ्या आहेत. जैसे दोही स्त्रियांचा एकनाथ, पूर्वी एक पुरुष दोन दोन स्त्रियांसोबत लग्न करायचे. आताची अडचण अशी आहे, एका पुरुषाला एकच स्त्री मिळणं मुश्किल झालं आणि त्याला कारण हे आपणच आहे. 2005, 6, 7 या कालामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रीभ्रूण हत्या घडली. स्त्रीभ्रूण हत्या घडू नये याकरता कित्येक कीर्तनकारांनी हे प्रयत्न केले. आपल्या कथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या करू नका अशा पद्धतीचा उपदेश केला. पण अनेक ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या कायम घडत राहिली. त्याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतो. लग्नाचं वय 18, 19, 20 आहे मुलींचं आणि या वयामध्ये आज लग्न करण्याकरता मुलींची संख्या कमी जाणवते. का? त्या पाठीमागचं सगळ्यात पहिलं कारण त्या काळी घडलेली स्त्रीभ्रूण हत्या. ती गर्भात असलेली लेक आपल्या आईला सांगत होती, आई मला मारू नको, मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग तसे मला देखील पाहू दे. आई भावाच्या हातावर राखी बांधण्याकरता तरी मला जन्म घेऊ दे, तू जसं पाहिलं जग तसं मला देखील पाहू दे. त्या आपल्या आईला उदरातून सांगत होती, आई मला जन्म घ्यायचा आहे, आई मला मारू नको. पण तरी सुद्धा काही निर्दयी लोकांनी, राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी त्या काळी स्त्रीभ्रूण हत्या केल्या. परिणामतः त्या काळात घडलेल्या स्त्री हत्येमुळं, स्त्रीभ्रूण हत्येमुळं आज मात्र नवरदेव ट्रकाने पडतात. ट्रक ट्रक भरून एकेका गावातून नवरदेव मिळतील. गावातून 4-2 घरीच लग्न करता तयार असलेल्या मुली आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे. ठीक आहे, इथे विषय असा आला, जैसा दोही स्त्रियांचा एकनाथ दोन्ही हस्त एकाचेच. बाया दोन आहेत, त्यांचा मालक मात्र एक आहे. तसं संस्कृत आणि प्राकृत या भाषा दोन आहेत, त्यांचा अर्थ मात्र एक आहे. दुसरा दृष्टांत, हात दोन आहे पण ते हात मात्र एकाचेच आहे. पाय दोन आहे पण पाय मात्र एकाचेच आहे. डोळे दोन आहेत पण डोळे मात्र एकाचे. ओठ दोनच आहे ओठ मात्र एकाचेच आहे. दोन्ही दाढा एकची स्वर. दृष्टांत किती सुंदर दिले बघा. पाहणारे एक दोन नेत्र किंवा दोन पात्रात पवित्र एकचे दूध घातले. दोन्ही दाढा एकची स्वर. जबडे दोन आहे, खाली एक दिसते दाताची दाढ, वर जात दाढ एक दिसते, बरोबर आहे की नाही? खाली दाढ आहे, वरही दाढ आहे, दोन्ही दाढ आहे, पण तोंडातून निघणारा स्वर एक एक दोन आहे, एकच आहे. पाहणार एक, नेत्र दोन. पाहणारा एकच आहे पण डोळे किती आहे? दोन आहे. किंवा दोन पात्रात पवित्र एकचे दुग्ध घातले, किंवा पात्र दोन आहेत दोघांच्या ताटामध्ये एकसारखंच दूध घातलं. जैसे त्रिवेणीचे भरले उदक, दोन्ही पात्री गोडी एक. त्रिवेणीमध्ये पाणी असतं, उदक असतं. उदक म्हणजे पाणी, ते वेगळं आहे का? जरी 3 नद्याचं एकत्र आलं पण दोन्ही पात्रामध्ये पाण्याची चव वेगळी आहे, एकच आहे. दोन्ही पात्री गोडी एक. एक सुवर्ण कुपिका अवलौकिक, एक ताम्र धातूची घडीली. एक भांडव सोन्याचं तयार केलं आणि एक ताम्राचं तयार केलं, दोन्ही धातूचेच आहेत.
दोन्ही कुपिका आणि उन्ही देख अशा दोन्ही धातूचे वेगवेगळ्या धातूचे एक तांब्याचे पात्र आणि एक सोन्याचं पात्र. कुपिका म्हणजे घट मडक बाटलीच्या आकाराचं मातीचं तयार केलेलं भांड कुपिका. अशी बाटल कुपिका. कुपिका आणि उन्ही देख रामेश्वरासी केला अभिषेक. दोन्ही धातू परी उदक एक देवासी समची आवडती. आता अशी कुपिका भरली त्रिवेणीच्या पाण्याने. एक होते तांब्याचं भांड आणि एक होतं सोन्याचं भांड. अशा दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाणी भरलं. पण पाणी कशाचं? त्रिवेणीचं. आणि ते जाऊन रामेश्वराला अभिषेक घातला. आता धातू दोन होते पण त्या दोन्ही भांड्यांमध्ये दोन्ही बर्तनामध्ये पाणी मात्र एकच होत. ते रामेश्वरला. दोन्ही देवासी समची आवडती. अबळान कळे संस्कृतवाणी जैसी आडातील निर्मळ पाणी परी दोर पात्रा वाचोनी अशक्त जना केविने घी. आबळा नकळे संस्कृतवाणी. जी सामान्य माणसं आहेत त्यांना संस्कृताची भाषा कळत नाही. जैसे आडातील निर्मळ पाणी परी दोर पात्रा वाचून अशक्त जना केविने घे. आड म्हणजे विहीर. विहिरीमध्ये पाणी असतं ते पिण्यासाठीच असतं. पण दोरीशिवाय आणि बादलीशिवाय ते पाणी बाहेर काढता येईल का? दोरी पात्रा वाचून ते पाणी बाहेर काढता येत नाही. तो तडागासी तात्वरे तात्काले चित्रुषा हरे भोळे जन तारावया ऐश्वर्य प्राकृत ग्रंथ निर्मिले. तर इथं दृष्टांत असं दिला. सरोवराजवळ मात्र जर आलं, विहिरीत पाणी आहे आणि ते काढण्याकरता दोरी आणि बादली नसल तर पाणी काढता येईल का? नाही. पण तडाग म्हणजे सरोवर. त्या सरोवराच्या जवळ आलं हे तात्पर्य तात्काळ चित्रुषा हरे. सरोवराला असं पाणी लगेच वरच असतं. खाली उतरावं लागतं. त्याला गरज आहे कशाची? त्याला दोरीची गरज आहे? बादलीची गरज आहे? कशाची गरज नाही. जवळ जायचं पाणी प्यायचं. भोळे जन तारावया ऐश्वर्य प्राकृत ग्रंथ निर्मिले. आणि अशा पद्धतीचे जे भोळे लोक आहे ज्यांच्याकडे कुठला उपाय नाही त्यांना तारण्याकरता म्हणून प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती झाली. मुख्य संस्कृत पाहावे तरी ते अबळा नेनवे. आता मुख्य संस्कृताचं चिंतन करावं तर सामान्य लोकांना ते कळत नाही. महागज कैसा बांधावे कमल तंतू घेऊन या. कमल तंतू म्हणजे कमळाच्या झाडाचं देठ घेतलं आणि ते देठ घेऊन काय केलं? हत्ती बांधून ठेवला. शक्य आहे का? सर्वासमान्य गिवार्ण जरी असेल पूर्व पुण्य तरीच तेथीचे होय ज्ञान. आबाल जन की वितरती. ज्याला संस्कृताचं ज्ञान आहे, सर्वात मान्य गिवार्ण कठीण असली संस्कृत भाषा जरी सर्वांना मान्य असली तरी सुद्धा असेल पूर्व पुण्य तरीच तिथीचे ज्ञान होय. जर पूर्वीचं पुण्य असेल तरच संस्कृत भाषा कळते, नाहीतर कळत नाही. मग आबालजन केवी तर ती सांगा बरं. संस्कृत कळलंच नाही तर आबालजनाचा उद्धार कसा होईल? उत्तम वस्त्र लेत नृपती ती दुर्बळ असे प्राप्त न होती. मग ते घोंगडीची पांघरती शीतोष्ण निवारणा. राजाला चांगले चांगले वस्त्र प्राप्त होतात. आता PM मोदी साहेब सोन्याचे तंतू असलेले कपडे घालून फिरतात जगभर आणि आपल्या अंगावरती साधा फाटका ड्रेस नसतो. असतो का? मग आता गरिबाने काय करायचं? उगं घोंगडी पांघरून आपलं गोचारण करायचे. करत नाहीत का? तशा पद्धतीने ज्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराने वर्तन करत असतो. ज्याला संस्कृत करते त्याला त्याच्याकरता संस्कृतचे ग्रंथ, पण ज्याला कळत नाही त्याकरता प्राकृत ग्रंथ. जैसे दधी म्हणते ता बहुत त्यातून निघे नवनीत किस्सा स्वाती जळापासून अद्भुत मुक्ता फलेने पद्धती. या पद्धतीने दह्याचं मंथन केल्यानंतर त्यातून लोणी निघतं. किंवा स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्यात जर स्वाती नक्षत्रात पाण्याचा थेंब पडला तर त्यापासून काय होतं? मोती तयार होतात. की इक्षदंडूचे पोटी शर्करा रसण्याची गोडी त्याची विचारा की राजापासून राजपुत्रा मान्यता होय बहुतची. इक्षुदंडाचे पोटी शर्करा. इक्षुदंडू म्हणजे ऊस. ऊसाच्या पोटात काय असते? साखर असते. रसण्याची गोडी त्याची विचारा. हा तर ती किती गोड असते? की राजापासून राजपुत्रा मान्यता होय बहुतची. राजा असला राजाला तर मान मिळतो, पण राजाच्या पुत्राला सहजच मान मिळतो राजपुत्र म्हणून. साखर आहे आणि ऊस आहे. ऊसाच्या पोटात साखर असते. ऊस आहे कसा आहे? गोड आहे. आणि तो गोड असल्यामुळं साखर आहे तीची गोडी. रसण्याची गोडी तीची विचारा. विचार करा. ऊसात जी गोडी असते तीच गोडी कशात असते? साखरेत असते.
राजाला जितकं मानलं जातं तितकंच कोणाला मानलं जातं? हा, राजपुत्रालाही मानलं जातं. महाराष्ट्र वचन हे निश्चित परे अत्यंतरच भरीत मधुमक्षिकाचे मुखी स्रवत मधु सुरस जैसे काम त्याने दृष्टांत दिला. मराठी जे अक्षर आहेत ना ते अत्यंत रसभरीत आहेत. ज्या पद्धतीने मधुमक्षिका म्हणजे मध जमा करणारे मधाचे कलश त्यांच्या मुखातून स्रवत असलेलं मधु म्हणजे मध जेवढं सुरस जेवढं गोड आहे तेवढा हा मराठी भाषेमध्ये सांगितलेला ग्रंथ गोड आहे. जिवार्ण हे शशिमंडळ अद्भुत त्याची प्रभा ही प्राकृत संस्कृत ग्रंथ वर्णिता पंडित अर्थ प्राकृत करते की बघा जिवार्ण जिवार्ण भाषा संस्कृत भाषा ही जणू काही सूर्य आहे आणि मराठी भाषा ही सूर्याची किरण आहेत. संस्कृत ग्रंथ वर्णिते पंडित अर्थ प्राकृत करते की ज्याला संस्कृताचं ज्ञान आहे ते काय करतात? संस्कृत भाषा करतात आणि इतर लोक त्या पंडिताचा ऐकून मराठीत प्राकृत मध्ये ग्रंथ करतात त्याचा अर्थ सांगतात. आर्क वृक्षी मधुघट जरी भरतील यथेष्ट तरी गिरिकंदरी करावया कष्ट काय कारण धावावे. आर्कवृक्षी मधुघट आर्कवृक्ष म्हणजे मधमाशांचे आर्कवृक्ष म्हणजे धोत्र्याचे झाड आर्कवृक्ष म्हणजे धोत्र्याचं झाड मधुघट आणि त्याच्यावरती मधाचा कलश ठेवला. कलश जरी भरतील यथेष्ट तरी गिरिकंदरी करावया कष्ट काय कारण धावावे. आर्कवृक्षी मधुघट जरी भरतील यथेष्ट म्हणजे जर धोत्र्याच्या झाडावर जर मधुघट भरतील तरी गिरिकंदरी कष्ट कराव्या काय कारण धावावे. मधुमाशा जर मधमाशाचे कलश जर त्या धोत्र्याच्या झाडावर भरणार असतील किंवा भरत असतील तर मध मिळण्याकरता गिरिकंदरात जायची काय गरज आहे. शिकते माझे दिव्य रत्न जरी सापडे न करिता प्रयत्न तरी चतुर करावे जतन किंवा वेर करावा. प्रयत्न न करता जरी एखाद्याला सहज फिरता फिरता एखादं रत्न सापडलं तर तो हुशार असेल तर त्याने त्याचं जतन करावं का अवेर करावा. जतन करावं. कष्टविन राजा आल्या हाता तरी काय ओसंडावे तत्वता प्राकृती भाषा कोणी कथा लाभ श्रोता घे जेतेवी. कष्टाविना जर हातामध्ये राज्य आलं असेल राजपद मिळालं असेल तरी काय ओसंडावे तत्वता. ओसंडावे म्हणजे ते नाकारायचं का. कष्ट न करता जर राजपद मिळालं तर त्याचा स्वीकार करायचा. तसं प्राकृत भाषा कष्ट न करता तुम्हाला मिळणार प्राकृत भाषा ऐकून कथा लाभ श्रोता घे जेतेवी. त्या पद्धतीने आता प्राकृत भाषेत तुम्हाला रामायण ऐकायला मिळते तुम्ही त्याचा आनंद घ्या. मुक्ता फळांची उत्तम माळा वरी सुगंध सुटला आगळा तरी चतुरी कान घाला वेगळा. अति आवडी करून या मुक्ता फळांची माळा आहे त्यामध्ये वरतून सुगंध आहे. अशा पद्धतीची माळ जर भेटत असेल तर चतुर माणसाने त्याचा का स्वीकार करू नये. आधीच इक्षदंडू गोड वरी आले साखरेचे घड तैसे रघुनाथ कथा सुरवाड त्यावरी साहित्य पुरविले. आधीच ऊस गोड आहे आणि त्याच्यावर घड कशाचे आले साखरेचे आले. आधीच गोडीत गुढी वाढते की नाही तसं रामकथा आधीच रघुनाथ कथा अतिशय गोड आहे पण त्यावर साहित्याचं लेणं चढवलं म्हणजे अजून गोडीला गोडी आली. आता श्रोती सावधान वाल्मिक महाराज गेले कथून त्याची रामकथा संपूर्ण मुळापासून ऐकायचे. आता श्रोत्यांनी सावधान व्हा कारण वाल्मिकजीने जी रामकथा सांगितली तीच रामकथा आता श्रीधर स्वामी मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. दृष्टीनं पाहता उगा ग्रंथ उगा दोष ठेवी ते अकस्मात ते शतमूर्ख जाणे निश्चित नव्हती पंडित विवेकी. डोळ्याने हा ग्रंथ न पाहता न वाचता न विवेकता न त्याचा अभ्यास करता जर कोणी या ग्रंथाला नावं ठेवत असेल तर तो शतमूर्ख आहे. 100 मूर्ख एका बाजूला आणि तो एका बाजूला असा मूर्ख आहे. त्या पंडित म्हणायचं नाही विवेकी म्हणायचं नाही. ग्रंथ नाम राम विजय श्रवणे सदा पावी जय जय. जो कोणी रामीच्या ग्रंथाचे श्रवण करतो तो नित्य जय पावतो विजय पावतो. त्याला वाटतं आपला नित्य विजय मिळावा त्याने रामीच्या ग्रंथाचं नित्य श्रवण करावं. चिंतित मनोरथ सिद्ध होय एका आवर्तन करिताची. एक आवर्तन पूर्ण केलं का मनातलं जे मनोरथ आहे तो पूर्ण होत. आदिपुरुष श्री अवधूत जो सगळ्यांत आदिपुरुष आहे असे अवधूत आहे. अवधूत म्हणजे विशेष रूपाने जो निर्मळ आहे असं प्रभू रामचंद्र. तो चहा ब्रह्मानंद यथार्थ श्रीधर वरदे अद्भुत महिमा कोणा नवर नवे. आदिपुरुष श्री अवधूत तो चहा ब्रह्मानंद यथार्थ स्वतःच्या
वडिलांचं त्यांनी नाव घेतलं. ब्रह्मानंद आदी पुरुष आहेत, अवधूत आहेत. श्रीधर वरदे अद्भुत महिमा कोणानं वर्णावे. आता त्यांचा महिमा आपला वर्णन करता येणार नाही, किंवा ब्रह्मानंदाच्या आमच्यावर झालेल्या कृपेशिवाय मला रामाचा महिमा सांगता येणार नाही. इति श्री रामविजय ग्रंथ सुंदर सम्मत वाल्मिक नाटकधार सदा परिशोध भक्त चतुर प्रथमाध्याय गोरा श्री रामचंद्रार्पणमस्तु. या ग्रंथामध्ये रामविजय ग्रंथ अतिशय सुंदर आहे. आणि हा सगळा ग्रंथ कशाच्या संमतीने केला आहे? वाल्मिक रामायणाच्या ग्रंथाचं पारायण करून हा ग्रंथाची निर्मिती झाली आहे. म्हणून सदा परिशोध भक्त चतुर, जे भक्त चतुर आहेत त्यांनी सदा या ग्रंथ ऐकावा. प्रथम अध्याय गोड हा अशा पद्धतीचा श्रवण केलेला अध्याय हा पहिला आहे आणि अतिशय गोड आहे. श्री रामचंद्रार्पण वस्तू, प्रभू रामचंद्राच्या चरणावरती हे पहिले पुष्प आपण अर्पण करूत. या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायात 207 अशा पद्धतीच्या ओव्याचं चिंतन आपण केलं. पहिला अध्याय संपला. पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की. दररोज क्रमशः आपण रामविजय ग्रंथाचं चिंतन करणार आहोत. आज आपण रामविजय ग्रंथाचा पहिला भाग पाहिला. यानंतर आपण दररोजच एक 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 भाग पाहणार आहोत. रामायणातल्या कधी न ऐकलेल्या कथा सुद्धा आपल्याला या रामविजय ग्रंथामध्ये श्रवण करायला मिळतील. निश्चितच हा ग्रंथ नित्य श्रवण करण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, इतरांना पाठवा आणि या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा ही पुन्हा पुन्हा विनंती. पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय.